तयार झालेत आपले मिक्स डाळीचे पौष्टिक पॅनकेक. चवीला खूप छान लागतात. नक्की बनवा आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? आज मी नाश्त्यासाठी बनवणार आहे मिक्स डाळीचे पॅनकेक. तर इकडे मी एक वाटी मी चणा डाळ भिजवून घेतलेली आहे आणि एक वाटी उडीद डाळ आहे. मी रात्री भिजत ठेवली होती. हे बघा, आता या पद्धतीने भिजलेली आहे. इकडे आपल्याला अर्धा कांदा लागणार आहे, 4 मिरच्या, हळद, चवीपुरतं मीठ, आल्याचे तुकडे, 1 इंच आलं घेतलेलं आहे, 7-8 पाकळ्या लसूण, धनाजिरा पावडर आहे आणि कोथिंबीर. आणखीन आपल्याला थोडंसं रवा लागेल. आता मी हे सगळं मिक्सरला दळून बारीक करून घेणार. इकडे मी मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे आणि सकाळी मी मुलांसाठी याच पद्धतीनं पॅनकेक बनवले होते. तर त्याच्यामध्येच आता मी हे मिश्रण काढून घेते. आत्ता आपण हे बॅटर छान मिक्स करून घेऊया आणि मीठ चाखून बघा, जर मीठ कमी असेल तर घाला. इकडे गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे. आपण थोडंसं तेल घालून घेऊया खालच्या बाजूला आणि हे असं उलटाण्याने पसरवून घ्यायचं. आता आपण पॅनवरती गॅस एकदम थोडासा मंदच ठेवायचा, फार मंदही नाही आणि एकदम फुली नाही. आता आपण हे पसरवून घेऊया. जास्त मोठं नाही पसरवणार मी, थोडंसं जाडच ठेवणार आहे, म्हणजे ते खायला छान लागतं. हे बघा, आता आपण वरून तेल घालूया, कढईने सोडूया आणि वरूनही घालूया आणि वरून झाकण ठेवून मी 1 मिनिट फक्त शिजवून घेणार. उलटून घेऊया. छान फुललेलं आहे. हे बघा, खूप छान दिसायला तर अतिशय सुंदर झालेला आहे आणि चवीला अप्रतिम लागतो. आणि जर तुम्ही माझ्या रेसिपी पाहत असाल नियमितपणे, आत्ता माझं चॅनल म्हणजे सुरू करून मी 5 महिने झालेले आहेत. तर 5 महिन्यामध्ये मी शॉर्ट्स बनवते. 5 महिन्यामध्ये जर तुम्ही माझ्या रेसिपी पाहिल्या तर माझ्या खूप तेलकट रेसिपी नसतात, जास्त ऑइली नसतात, कमी तेलात असतात. ज्यादातर माझ्या शॅलो फ्राय केलेल्या रेसिपी असतात. चवीला छान असतात. जास्त तेलकट आमच्या घरात चालत नाही, उगीच वजन वाढायला नको. तर माझ्या रेसिपी अशा कमी तेलातल्या आणि उकडलेल्याच असतात आणि चवीला तर अप्रतिम असतात. तुम्ही ट्राय करत चला. आता हे दोन्ही बाजूनी छान खरपूस शेकलेलं आहे. शेकताना बिलकुल घाई करू नका. अगदी मंद आचेवरती छान खरपूस शिजून घ्या. छान असं छान शेकून घ्यायचं, म्हणजे चवीला पण छान लागतं आणि आतून पण ते छान शिजलं जातं. तर हे बघा, आता तयार झालेलं आहे. मी काढून घेते. आता सगळे पॅनकेक असेच बनवून घेऊया. अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि कमी तेलातला मेनू आहे. नक्की करा. आवडल्यास लाईक